माझे सहकारी राज्यमंत्री योगेश कदम जी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर जी, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इकबाल सिंह चहल जी, विशेष पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपले पोलीस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आरोग्य निमित्ताने त्यांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवलेलं आहे, तसंच सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारची शुभकामना देखील व्यक्त करतो। आज अनेक उपक्रमांचं उद्घाटन आपण केलेलं आहे। विशेषतः हा जो उत्कर्ष हॉल आहे, यापूर्वी अनेक वेळा मी या ठिकाणी कार्यक्रमांच्या निमित्ताने आलो आणि खरोखर त्याचा कायापालट झालेला मला पाहायला मिळतोय। त्याबद्दल मी मुंबई पोलिसांचं श्री जयकुमार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं आहे। विशेषतः आज आपण जे उपक्रम या ठिकाणी सुरू केले त्याच्यामध्ये 100 दिवसाच्या काही टास्क आपण दिल्या होत्या। अपेक्षा ही होती की 100 दिवसामध्ये पुढची दिशा आपली ठरली पाहिजे आणि सरकारची कामाची पद्धत काय आहे ती पद्धत देखील रुळली पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की मुंबई पोलीस विभागाने 100 दिवसाची जी टास्क आहे ती अतिशय मनावर घेऊन उत्तम प्रकारे या ठिकाणी पार पाडलेली आहे। त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। विशेषतः आपले जे पोलीस स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये नागरिक केंद्रित सुविधा, तिथली स्वच्छता, तिथला जो काही लिगसी वेस्ट आहे ती दूर करणे, अशा अनेक टास्क आपण दिल्या होत्या। त्या फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुंबई पोलिसांनी केलेल्या आहेत। आपली पोलीस स्टेशन्स स्वच्छ झालेली आहेत, बऱ्याच पोलीस स्टेशनचा कायाकल्प झालेला आहे आणि त्यासोबत पार्क साईडचं तर या ठिकाणी आपण बघितलं की जुनं पोलीस स्टेशन आणि आता नव्याने बांधलेलं पोलीस स्टेशन यातला जो काही अंतर आहे ते अंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मला असं वाटतं की अतिशय वेलकम अशा प्रकारचा चेंज या पोलीस स्टेशनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो आहे। यासोबत पोलीस स्टेशन्समध्ये निर्भया योजनेच्या अंतर्गत महिला केंद्रित व्यवस्था ज्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्याही अतिशय महत्त्वाच्या आहेत। खरं म्हणजे मागच्या काळात अनेक वेळा आपल्याकडे डिबेट झाली की काही राज्यांनी महिला पोलीस स्टेशन सुरू केले, तसे महिला पोलीस स्टेशन सुरू करायचे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांना योग्य अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची। आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळातही मी असं सांगितलं की एक महिला पोलीस स्टेशन उभं करायचं, मग तिथे एखादा FIR नोंदवायचा, मग त्याच ठिकाणून सगळ्या गोष्टी करायच्या किंवा तो 0 FIR ट्रीट करायचा। यापेक्षा आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांकरता स्वतंत्र व्यवस्था उभी करून दिली पाहिजे। फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं पोलीस दल असं आहे की ज्या ठिकाणी महिला अधिकारी आणि अंमलदार यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सर्व पोलीस स्टेशनमध्ये आपण आपल्या महिला अधिकारी किंवा अंमलदार उपलब्ध करून देऊ शकतो आणि महिला केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करू शकतो। आणि मला आनंद आहे की आपण मुंबईमध्ये यापूर्वी या व्यवस्था केल्या होत्या, पण आज अधिक चांगल्या स्वरूपात हे कक्ष या ठिकाणी सुरू झालेले आहेत। याच्यामुळे विशेषतः महिलांच्या वरचे जे गुन्हे आहेत, कारण आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या 10-12 वर्षामध्ये महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गुन्हे घडत आहेत याचं जरी दुःख असलं तरी त्याची नोंदणी वाढलेली आहे, हे एक समाधानाची बाब आहे। कारण यापूर्वीही गुन्हे होत नव्हते असं नाही आहे, गुन्हे होत होते, परंतु समाजाच्या प्रेशरमुळे, घरच्यांच्या प्रेशरमुळे अशा प्रकारचे गुन्हे
हे नोंदवायला आमच्या भगिनी समोर येत नव्हत्या. आज त्या समोर येत आहेत, अन्यायाबद्दल बोलता आहेत आणि त्यामुळे या गुन्ह्यांची संख्या देखील वाढते आहे, तिची नोंदणी वाढते आहे. पण ही नोंदणी वाढत असताना ज्यावेळेस अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले जातात आणि ते नोंदवताना त्या महिलांना योग्य अशा सुरक्षित वातावरणामध्ये आपण त्याची नोंद घेतो, तर मला असं वाटतं की त्यातनं त्यांचाही कॉन्फिडन्स वाढतो. आज आपण अनेक ठिकाणी भरोसा सेल सारखे सेल सुरू केले, ज्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही मदती आपल्या महिलांच्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला हव्या आहेत ते सगळ्या प्रकारच्या मदती आपण त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारे हे काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि आज आपण जी एक वाहनांची फ्लीट ही देखील या ठिकाणी जी आज अनवील केलेली आहे किंवा ज्याला फ्लॅग केलेला आहे, त्याच्यामध्येही आपल्या विशेषतः ज्या काही महिला विक्टिम्स आहेत यांच्याकरता अतिशय स्पेशलाइज अशा प्रकारच्या व्हॅन्स या तयार करण्यात आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे अशा प्रकारचे विशेषतः महिलांच्या जे गंभीर गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये मेडिकल अटेन्शनही लागते, सायकोलॉजिकल अटेन्शनही लागते, योग्य पुरावाही जमा करावा लागतो, स्पॉटचं नीट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लागतात. त्या सगळ्या गोष्टी आता मुंबई पोलिसांनी मोटरसायकल्स असतील किंवा आपल्या ज्या काही इंटरसेप्टर व्हेकल्स असतील याच्यामध्येही अतिशय चांगल्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत. विशेषतः स्पीड गन्स या आपल्या इंटरसेप्टर व्हेकल्सला ज्या दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण स्पीड गन कुठे लागले आहे हे माहिती असल्यामुळे लोक वेगाने येतात, त्याच्यात थोडा आधी स्पीड कमी करतात, गन पास पुन्हा आपला वेग वाढवतात. आता असं करता येणार नाही. आता या कुठेही आपल्या व्हेकल्स उभ्या राहतील आणि त्या व्हेकल्सच्या माध्यमातून आपल्याला त्या स्पीड गनचा वापर करून आणि योग्य प्रकारे मला असं वाटतं की हे जे स्पीडिंग आहे, ओव्हर स्पीडिंग आहे, याच्या ॲक्सिडेंट्सवर एक चांगल्या प्रकारे टाच त्या ठिकाणी आणता येईल. आज सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं आहे ते जे 3 सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण, मी तर त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणेल, अशा प्रकारचे 3 केंद्र हे आपण सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था आहे. आज आपण बघतोय की सायबर सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय झालेला आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मध्येही जे काही आर्थिक ते 1 नंबरवर आहेत. त्यानंतर मग थ्रेटनिंग वगैरे अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये होते दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि हे 3 क्रमांकावर आहेत. अशा 3 प्रकारचे गुन्हे आज मोठ्या प्रमाणात या सायबर व्यवस्थेचा लाभ घेऊन त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा गुन्ह्यांना तात्काळ त्या ठिकाणी पकडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की विशेषतः मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे की आज आयुक्तांनी सांगितलं की एका केसमध्ये 12 कोटी रुपये जे त्या ठिकाणी सायबर फ्रॉडमध्ये गेले होते त्यातले वेळेत काम करून जवळपास 11 कोटी 20 लाख रुपये हे मुंबई पोलिसांनी परत मिळवले, वाचवले आणि त्या व्यक्तीला मोठ्या फ्रॉडमधनं त्या ठिकाणी वाचवलेलं आहे. आज आपण पाहतोय की डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये आपण आता नंबर 1 झालो आहोत. दुनियेत सगळ्यात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन आपण करतो आहोत आणि त्यामुळेच एक वल्नरेबिलिटी देखील वाढलेली आहे. आज आपल्या वेगवेगळ्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जसं एकीकडे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शनमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना एका फॉर्मल इकॉनॉमीच्या अंतर्गत आणलं आहे, त्याचवेळी जे लोक आहेत त्यांच्याकरताही एक संधी यातनं उभी झालेली आहे की जे एकतर आपले गेटवे ब्रिज करण्याचा प्रयत्न करतात, ते फारसे करता येत नाही, पण तरी देखील मग पिन मिळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. मागच्या काळामध्ये जामताराचं उदाहरण आहे, त्याचं मोठी सिरीज किंवा सिरियली आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते की कशा प्रकारे काही अशिक्षित मुलांनी देखील अगदी थोडे पैसे काढत किती पैसे त्या ठिकाणी जमा केले. तर अशा प्रकारे हे जे काही क्रिमिनल माइंड्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात सायबरमध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज आपल्याला या कॅपेबिलिटीज तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमचीच डील करणारा फोर्स
हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फोर्स लागणार आहे, कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे। या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आता मी या लॅब्समधल्या कॅपेबिलिटीज बघितल्या, मला असं वाटतं की अतिशय चांगल्या कॅपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातनं सायबर जी काही क्राईम आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचं जी काही त्याच्यामध्ये क्राईम आहे तो डिसायफर करू शकतो आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई करू शकतो। हे होत असताना एक गोष्ट मी ACS साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं महासायबर हेडक्वार्टर तयार केलेलं आहे, देशातलं सगळ्यात उत्तम आहे, आपण त्याची कॉर्पोरेशनही तयार केलेली आहे। पण आता एकच गोष्ट आहे की देशात 130 नंबर आणि आपला 1940 नंबर, आता मुंबई पोलीस 1930 सांगतील, बाकी 1945 सांगतील केली पाहिजे। आणि समजा आपल्याला शक्य असेल तर इफ वी कॅन मर्ज अवर 1945 इंटू 1930 मला असं वाटतं ते सगळ्यात चांगलं होईल। अदरवाईज त्याला काय आपल्याला सिनर्जी तयार येईल की नाही, विषय जरी वेगळे असले तरी सायबर म्हटल्यानंतर लोकांना कुठला तरी एक नंबर वापरता आला पाहिजे, सो दॅट त्यातनं ते असं काहीतरी त्याचा विचार आपण केला पाहिजे। कारण काय की जेव्हा तुम्ही एखादा नंबर पॉप्युलराइज करता त्यावेळी एकच नंबर जास्त पॉप्युलराइज करता येतो, 2 नंबरने लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार होतं, तर त्याचा एकदा विचार आपण हा योग्य प्रकारे केला पाहिजे। आज मला असं वाटतं की सायबरच्या स्पेसमध्ये जेवढी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे इतर कुठेही नाही आणि केंद्र सरकारने देखील आपल्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये महाराष्ट्राने तयार केलेली कॅपेबिलिटी इतर राज्यांनी बघावी आणि तशी कॅपेबिलिटी तयार करावी अशा प्रकारे इतर राज्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि हे सगळं करत असताना मी आपल्या जे आर्ट स्पेसमधले लोक आहेत आपले ज्यांचा आज आपण सत्कार केला त्यांचेही आयुष्यमान खुराणा आणि आपले जे निर्देशक आहेत डायरेक्टर आहेत त्यांचंही सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनीही या जनजागृतीच्या मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यातनं जनजागृतीतूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत। कारण आपण जेव्हा पाहतो की अतिशय शिकले सवरलेले एलिट लोकही डिजिटल अरेस्टमध्ये पैसे देत आहेत त्यावेळी असं लक्षात येतं की किती आपण शिकलेलो असलो तरी डिजिटली आपल्याकडे अशिक्षितांची संख्या खूप मोठी आहे। त्या डिजिटल अशिक्षितांनाही शिक्षित करणं हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचा कार्यक्रम हा अशा प्रकारच्या जनजागृतीच्या माध्यमातूनच आपण राबवू शकतो, त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे। हे सगळं करत असताना आज आपण फॉरेन्सिक व्हॅन्स देखील तयार केलेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की 3 नवीन कायदे हे केंद्र सरकारने केल्यानंतर पूर्णपणे आपला जो काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमकडे अप्रोच करण्याचा जो काही आपला व्यवहाराचा अप्रोच आहे हा सगळा आता बदललेला आहे। मी असं म्हणेन की खूप वर्षानंतर आपल्या फोर्सेसचं आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं 100% भारतीयकरण करण्याचा प्रयत्न या 3 कायद्यांनी केलेला आहे। शेवटी आपली सगळी म्हणजे पोलीस फोर्स पोलीस मॅन्युअल्स असतील किंवा आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधले कायदे असतील हे कायदे आपण ब्रिटिश लिगसी कॅरी करत होतो, ते कायदे चांगलेच होते, ते वाईट नव्हते, पण ज्या उद्दिष्टा राज्यकर्ते म्हणून आवश्यक असेल तेव्हा ऑपरेशन अशा प्रकारचे ऑपरेस करणारे ते कायदे होते आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जन करण्याकरता आणि संविधानाने आपल्याला जे काही या ठिकाणी कार्य आणि कर्तव्य दिले आहेत त्याचं पालन करण्याकरता या कायद्यांमध्ये आपण बदल केला। पण या बदलांमुळे एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी मुभा मिळालेली आहे की फॉरेन्सिक एव्हिडन्स हा आणि टेक्निकल एव्हिडन्स हा सगळ्यात महत्त्वाचा एव्हिडन्स याच्यामुळे झालेला आहे। क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला गती देण्याकरता 60 दिवसात त्या ठिकाणी निर्गती झाली पाहिजे, 60 दिवसामध्ये आपल्याला चार्जशीट जर दाखल करायची असेल ती दाखल झाली पाहिजे। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस अशा प्रकारे कोर्टाची कारवाई चालेल त्यास प्रॉसिक्युशन किंवा या ठिकाणी जे काही डिफेन्स असेल
यांना 2 पेक्षा अधिक तारखाच मागता येणार नाहीत, अशी एक चांगली व्यवस्था याच्यामध्ये झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याकरता आपला पोलीस फोर्स हा पूर्णपणे तयार असणं गरजेचं आहे. मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉड्यूल्स तयार झाले आहेत, त्या मॉड्यूल्समध्ये एकीकडे आपले बिहेवियरल चेंज जे आहेत ते आहेतच, सिस्टमॅटिक चेंज जे आहेत, सिस्टमिक चेंज जे आहेत ते देखील आहेत. सोबत असं वाटतं की जवळपास संपूर्ण फोर्सचं आता नवीन कायद्यांच्या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आपण पूर्ण केलेलं आहे. हे नवीन कायदे इफेक्टिव्हली राबवून आपल्याला लोकांना जस्टिस कसा देता येईल. शेवटी आपल्याला एक कल्पना आहे की गुन्हे केव्हा वाढतात, ज्यावेळेस लोकांना माहिती असतं की गुन्हा केला तर आपलं संपूर्ण आयुष्य संपलं तरी आपली केस संपणार नाही आहे असं जेव्हा वाटतं, त्यावेळेस एक खून करणारा दुसरा खून करतो, तिसरा खून करतो. त्याला माहिती आहे 6-8 महिने वर्षभर जेलमध्ये राहायचं, नंतर बाहेर यायचं, परत त्या खुनाच्या गुन्ह्याचा निकालच लागत नाही. पण आता ही व्यवस्था बदललेली आहे. त्याच्यामुळे या बदललेल्या व्यवस्थेमध्ये लवकर जर त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा झाली तर गुन्हा करण्याचं प्रमाण हे देखील कमी होईल आणि गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात आपण एक प्रकारे टाच आणू शकू किंवा एक मानसिक दबाव, एक डिटेरंट आपण उभा करू शकू. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ही जी नवीन पद्धत आहे ही पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे वापरावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतक्या विविध बाबी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. या सगळ्या बाबी केल्याबद्दल मी मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे पोलीस आयुक्त खरं म्हणजे रिटायर होणार आहेत, पण रिटायर झाले तरी अजून खूप चांगली कामं ते करतात, कारण ही इज ॲब्सोल्युटली फिट. आणि मला असं वाटतं की त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पुढे काही ना काही उपयोग निश्चितपणे होईल. पण मी त्यांचं याकरता अभिनंदन करतो की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी फोर्सला एक चांगली लिडरशिप दिली. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी चांगले उपक्रम या ठिकाणी केले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या योजनांना गती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून एक उत्तम कार्यकाळ या ठिकाणी, म्हणजे अजून तुम्हाला वेळ आहे पण तरी याच्यानंतर कधी पब्लिकली भाषण द्यायला मिळेल मला माहीत नाही, म्हणून आजच तुम्हाला मी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मुंबई पोलीस फोर्स सगळा आपला जो आहे, ज्या पोलीस फोर्सने देशात आणि जगामध्ये आपलं नाव हे उत्तम राखलेलं आहे, त्या पोलीस फोर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. प्रशासन गतिमान आणि अधिक लोका